अखेर विजय सत्याचाच. मित्रांनो, बरोबर ऐकलं तुम्ही. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला तर मिळणारच आहे. परंतु नेमकं आता पुढे काय होणार आहे ही बघण्याची उत्सुकता आपल्या सर्वांनाच आहे. तर मित्रांनो, आता पुढे घडणार असं आहे की मधुभाऊ आता आश्रमात आलेले आहेत आणि आश्रमामध्ये आता प्रात्यक्षिक दाखवत आहे की नेमकं त्या दिवशी घडलं काय होतं आणि मधुभाऊंच्या अँगलने आता सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहे. आणि आता मधुभाऊंनी सगळं सत्य हे अर्जुनला सांगितलेलं आहे की नेमकं त्या रात्री त्या दिवशी काय घडलं होतं, ज्या दिवशी हा खून घडला. आणि त्याच वेळेस प्रिया कशा पद्धतीने लपलेली होती आणि तिला कशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी दिसल्या असतील याचं सुद्धा प्रात्यक्षिक आता अर्जुनला मिळालेलं आहे. आणि मित्रांनो, याच्याच आधारे आता मात्र अर्जुनने केस फिरवलेली आहे. अर्जुनने आता त्या सगळ्या गोष्टींचा वापर करत आता मात्र कोर्टामध्ये वेगळंच एक सिद्ध करून दाखवलंय, जे मात्र त्याला आजपर्यंत कधी जमलं नव्हतं. कारण की आता मधुभाऊने दिलेल्या स्टेटमेंटनुसार आता मात्र त्याच्या समोर संपूर्ण चित्र उभं राहिल्याने आता मात्र त्याला केस सॉल्व्ह करण्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे. आता मात्र अर्जुन दामिनी देशमुख हिची सुद्धा काही गय करणार नाहीये आणि कोर्टामध्ये आता असा काही पुरावा मांडणार आहे ज्याने मात्र संपूर्ण चित्रच बदलणार आहे. शेवटी विजय हा सत्याचाच होणार आहे. मित्रांनो, अजूनही व्हिडिओला तुम्ही लाईक केलेलं नसेल आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं जर विसरला असाल तर कृपया करून फक्त व्हिडिओला एक लाईक करा. तुमचा लाईक आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतो. चॅनलला सबस्क्राईब करणं तुमच्यासाठी फ्री आहे, परंतु आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा त्यातूनच मिळत असते. मित्रांनो, तुमचं प्रेम आम्हाला द्यायला अजिबात विसरू नका आणि एक लाईकचं बटन दाबायला कितीकसा वेळ लागतो तेवढं एक लाईकचं बटन दाबायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, टाईम वेस्ट न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आता होतं असं, जेव्हा अर्जुन हा आश्रमात गेलेला असतो आणि जेव्हा मधुभाऊंनी सगळं काही सांगायला सुरुवात केलेली असते तेव्हा आता अर्जुन प्रत्येक त्या अँगलने त्या केसला बघत असतो ज्या अँगलने याआधी त्यांनी कधीही बघितलेलं नसतं. आता मधुभाऊंनी नेमकं काय केलं, मधुभाऊ नेमकं काय बोलले हे त्यांनी आता सगळं काही त्यांना प्रात्यक्षिक स्वरूपात करून दाखवायला लावलेलं असतं. मधुभाऊ आता सांगत असतात आणि आता ते पोलीस कॉन्स्टेबल असं विलास म्हणून आता त्यांनी मधुभाऊंची गच्ची पकडलेली असते. ते त्याला ढकलतात. मधुभाऊ आता टेबलवरती पडतात, मागे वळून बघतात तेव्हा विलास त्यांना धमक्या देत असतो. सोबतच आता साक्षी सुद्धा धमक्या देत म्हणत असते की मधुभाऊ, ते पेपर इकडे द्या, नाहीतर तुम्हाला भीक मागायची वेळ येईल, असं आता ते बोलत असतात. त्यावेळेस मधुभाऊ म्हटलेले असतात की मी माझ्या टॅक्सचे पैसे भरण्याचा जो काही इंतजाम आहे तो मी केलेला आहे आणि माझी पैशांची जमवणूक झालेली आहे. तेव्हा मात्र चेहऱ्याचा रंग उडालेली साक्षी आणि सोबतच विलास हे आता फार चिडलेले असतात आणि त्यांच्यामध्ये आता सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. आता मात्र मधुभाऊ नेमकं काय घडलेलं असतं ते सांगायला सुरुवात करतात. मधुभाऊ, साक्षी आणि विलास हे तिघेही आता समोर आलेले असतात. साक्षीच्या हातात आता एक पिस्तूल असतो आणि आता साक्षीने आता तो पिस्तूल दाबलेला असतो. त्याच्यामध्येच आता या झटापटीत साक्षीच्या हातून खून झालेला असतो तो विलासचा आणि त्याचा सगळा आळ आता हा मधुभाऊंवरती त्यांचा ढकलण्याचा प्लॅन सुरू झालेला असतो. त्याच्यामध्ये जिथून आता साक्षीने हे सगळं बघितलेलं असतं, साक्षी जिथं लपलेली असते तिथून मात्र साक्षीला याबद्दल काहीही कळालेलं नसतं की नेमकं मधुभाऊंनी खून केला की साक्षीने केला याबद्दल तिला काहीही आयडिया नसते. आणि त्याच्यावरून आता मात्र अर्जुनकडे हा मोठा पुरावा निर्माण झालेला असतो. आता जेव्हा कोर्टामध्ये अर्जुन आलेला असतो आणि अर्जुनने ही बाजू आता त्याची मांडलेली असते त्यावेळेस मात्र दामिनी देशमुख या म्हणत असतात की तुम्ही असं ज्याच्यावरती खुनाचा आरोप आहे त्याच्या साक्षीवरून हे म्हणू शकत नाही. तेव्हा मात्र आता या गोष्टीवरती अर्जुन उत्तर देतो की तुम्हाला काय वाटलं, मी एवढा एकच पुरावा घेऊन आलोय, माझ्याकडे खूप काही गोष्टी आता समोर आलेल्या आहेत आणि मी त्या गोष्टी साध्या पद्धतीने मांडणार नाहीये. मी आता त्या गोष्टी अगदी पुराव्यासकटच्या सगळ्यांसमोर मांडणार आहे. आता हे ऐकताच मात्र टेन्शन आलेलं असतं ते प्रियासोबतच आता टेन्शनमध्ये अजून एक व्यक्ती आलेली असते, ती म्हणजे साक्षी शिकरे. आता साक्षीला टेन्शन यायला सुरुवात झालेली असते. साक्षीला फार टेन्शन आलेलं असतं की आता नेमकं अर्जुन करणार नेमकं काय आहे आणि अर्जुन अशा पद्धतीने वागतोय आणि अशा पद्धतीने इतक्या कॉन्फिडन्सनी बोलतोय, याचा अर्थ त्याच्याकडे दुसरा कोणता तरी पुरावा नक्कीच आहे याची चाहूल आता लागलेली असते ती साक्षीला. आता मात्र अर्जुनने मागे एकदा घडलेल्या प्रकारावरून एक गोष्टीचा पुरावा गोळा केलेला असतो. त्याच रात्री ज्यावेळेस प्रिया
ही गुपचूप घराबाहेर पडलेली असते त्यावेळेस मात्र अर्जुनने तिला बघितलेलं असतं. अर्जुनने आता प्रियावरती बारीक लक्ष ठेवलेलं असतं आणि त्याला एक गोष्ट क्लिअर झालेली असते की ही प्रिया नक्कीच काहीतरी करते आणि नक्कीच हिचं काहीतरी बाहेर कनेक्शन आहे. आणि या गोष्टीवरूनच आता सगळ्या गोष्टी आता क्लिअर झालेल्या असतात त्या अर्जुनला. आता अश्विनीकडे झोपी गेलेला असतो. झोपी गेल्यानंतर प्रिया ही घराच्या बाहेर पडलेली असते. अर्जुन हा घराच्या बाहेरच असतो आणि त्याने आता गुपचूपपणे बघितलेलं असतं की प्रिया ही लपून लपून कुठेतरी बाहेर चालली आहे. मग अर्जुनला डाऊट येतो. अर्जुन लगेचच प्रियाचा पाठलाग करायला सुरुवात करतो. अर्जुनचं तसंही प्रियावरती बारीक लक्ष असतं, परंतु पाणी घ्यायला आलेल्या अर्जुनने आता मात्र प्रियावरती लक्ष ठेवल्याने आता मात्र त्याच्या पुढे एक गोष्ट क्लिअर झालेली असते की प्रिया कुठेतरी लपून छपून चालली आहे. मग काय, अर्जुन मागचा पुढचा विचार करत नाही. अर्जुनही आता प्रियाच्या पाठीमागे जायला लागतो. प्रिया आता पुढे चाललेली असते. प्रिया रात्रीची गाडी चालू करते. अर्जुनला लक्षात येतं की प्रिया ही कुठेतरी बाहेर चालली आहे. मग अर्जुनही आता लगेचच गाडीच्या कीज घेतो आणि लगेच त्याची गाडी स्टार्ट करून प्रियाचा पाठलाग करू लागतो. प्रिया इतकी रात्रीची कुठे चालली आहे असा प्रश्न त्याला पडलेला असतो. प्रियाने लगेचच फोन लावलेला असतो आणि ती महिपतला म्हणत असते की मला तुम्हाला भेटायचं आहे आणि आत्ता भेटणं फार गरजेचं आहे. महिपत म्हणत असतो की डायरेक्ट घरी ये आणि साक्षीसुद्धा तिथंच असते. साक्षी म्हणते की येताना तुला कोणी बघितलं तर नाही आहे ना. तेव्हा प्रिया म्हणते की कोण बघणार आहे मला, इतक्या रात्रीची मी येते, इतक्या मध्यरात्री येऊ राहिले, यामुळेच तर येते ना, मला तुमच्याशी प्रत्यक्षपणे भेटून बोलायचं आहे, कारण की अर्जुनच्या हाती काहीतरी वेगळा पुरावा लागलाय. आता ही गोष्ट प्रियाला असं वाटत असतं की अर्जुन, मधुभाऊ आणि सायली जेव्हा आश्रमात गेले होते त्यावेळेस मात्र त्यांना नक्कीच काहीतरी वेगळी गोष्ट कळालेली आहे आणि त्यामुळेच आता मात्र त्यांना या गोष्टीचा डाऊट आलेला असतो. प्रिया या गोष्टीचा विचार करत असते आणि प्रियाला त्यावेळेस कळालेलं नसतं की नेमकं अर्जुनच्या हाती लागलंय तर काय लागलंय आणि नेमकं अर्जुनने आतमध्ये जाऊन नेमकं काय केलंय, कारण की पोलीस प्रोटेक्शन घेऊन आता अर्जुनने या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. त्याचबद्दल आता प्रियाला यांच्याशी बोलायचं असतं आणि त्यामुळेच प्रिया ही घरी आलेली असते. आता मात्र तिचा पाठलाग कोण करतंय ही गोष्ट तिला माहिती नसते. त्यामुळे आता मात्र अर्जुन हा एकदम दबक्या पावलाने आता प्रियाच्या पाठीमागे असतो. प्रियाच्या पाठोपाठ आता तो आलेला असतो. प्रियाने गाडी ही महिपतच्या घरी लावलेली असते आणि ती गाडीतून उतरून घरामध्ये गेलेली असते. हॉलमध्ये ते सगळेजण आलेले असतात. आता मात्र अर्जुनही गुपचूपपणे आता तिथे गेलेला असतो आणि अर्जुन जेव्हा गाडीतून खाली उतरतो तेव्हा तो बघतो की प्रिया ही महिपतकडे एवढ्या रात्री काय कारण असेल. आता मात्र अर्जुन विचार करतो की नक्कीच काहीतरी वेगळं कारण आहे आणि मला आता या गोष्टीचा पुरावा घेणं फार गरजेचं आहे. अर्जुन मोबाईलला लगेचच कॅमेरा ऑन करतो आणि लगेचच तो खिडकीतून आतमध्ये ती व्हिडिओ शूटिंग घ्यायला सुरुवात करतो. आता मात्र अर्जुनने या सगळ्या गोष्टीची व्हिडिओ शूटिंग चालू केलेली असते. अर्जुनने आता हे सगळं गुपचूपपणे स्टार्ट केलेलं असतं, परंतु याची कोणतीही कल्पना महिपत, साक्षी आणि प्रियाला नसते. प्रिया म्हणत असते की तुम्ही काय करता इथे बसून तुम्ही अंडे घालताय का, तुम्हाला कळत नाही आहे का तिकडे अर्जुन कोणत्या लेवलला जाऊन काम करू राहिलाय आणि तुम्ही इकडं गप्प बसले. तेव्हा महिपत म्हणत असतो की ए पोरी, तू मला नको शिकू, तू मला सांग तू इथं का बरं आली आहे आणि इतक्या रात्रीचं इथे येण्याचं कारण काय आहे तुझं. तेव्हा मात्र प्रिया सगळा घडलेला प्रकार आता सांगायला सुरुवात करते. मी बघितलं की अर्जुन, मधुभाऊ, सायली आणि चैतन्य हे चौघेही तिथे गेले होते आश्रमात आणि त्यांच्यासोबत पोलीससुद्धा होते आणि तिथे आता मधुभाऊंनी सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या असतील. आता मात्र काही गोष्टी अशा असतील ज्या मला माहीत नसतील आणि त्या गोष्टी त्यावेळेस घडल्या होत्या तिथे. त्या गोष्टीचा जो काही पुरावा आहे तो आता मधुभाऊंनी हा अर्जुनाने यांना सांगितला असेल. आता वेगळा काही पुरावा त्याच्याकडे तर नाही आहे, परंतु या गोष्टीवरती आपल्याला देशमुख मॅडमशी बोलणं फार गरजेचं आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही देशमुख मॅडमला इथं लगेच ताबडतोब बोलवा. तेव्हा महिपत म्हणतो की अरे वेडबीड लागलंय का, ती बाई एवढ्या रात्रीची तर येईल, तुला वाटतं का. तेव्हा मात्र प्रिया म्हणते की नक्कीच येईल, पैशाचं झाड दाखवा तुम्ही तिला, मग ती आपोआप येईल. तिने तशी ही केस का बरं घेतली आहे माहिती आहे ना. तेव्हा मात्र आता प्रियाचं हे बोलणं ऐकून महिपतने आता देशमुख मॅडमला फोन केलेला असतो. दामिनी देशमुख आता झोपलेल्या असतात. त्या फोन उचलतात आणि म्हणतात की डोकं बिकं फिरलंय का महिपत तुझं, तुला मला या टायमिंगला फोन करायला काही अक्कल बिक्कल आहे का. तेव्हा मात्र महिपत म्हणतो की उद्या तारीख आहे आणि कोर्टमध्ये जायचं आहे. तेव्हा मात्र त्या बाबतीत प्रिया तुमच्याशी काहीतरी बोलू इच्छिते आणि तिला काहीतरी सांगायचं आहे, तुम्ही इथं या. असं आता जेव्हा महिपत म्हणतो तेव्हा मात्र दामिनी म्हणते
की मी काही येणार नाही आहे आणि तुमचं काय गोंधळ आहे ना तुम्ही तुमचा घाला, केस माझी आहे आणि मला माझ्या पद्धतीने कसं लढायचं आहे हे मला चांगलंच माहिती आहे. दामिनी मॅडम डायरेक्टली आता येण्यास नकार देत असतात. तेव्हा प्रिया म्हणत असते की माझ्याकडे द्या फोन. प्रिया म्हणते की मी बोलते त्यांच्याशी. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की तुम्हाला मॅडम सांगते की अर्जुन हा तिथं गेला होता आणि त्याने तिथला ग्राउंड स्टडी केलेला असेल, त्यामुळे मात्र खूप प्रॉब्लेम येऊ शकता. आणि आता साक्षी म्हणत असते की दामिनी मॅडम प्लीज ऐका ना. त्यावेळेस मात्र दामिनी म्हणते की तुम्ही मला शिकू नका कशी केस लढायची, काय स्टडी करायचा काय नाही करायचा ते. तेव्हा मात्र आता माझा फोन ठेवा आणि मला झोपू द्या, नाहीतर उद्या मात्र केस मी स्वतः सोडून देईल आणि मग मात्र मुंबलत बसा, असं म्हणताच आता मात्र त्यांनी फोन ठेवलेला असतो. तेव्हा प्रिया म्हणत असते की ही मूर्ख आहे का बाई, हिला इतकं महत्त्वाचं सांगते मी, इतक्या रात्री आले इथे, मी का बरं आली आहे, इतकी जीवावरती खेळून आली, त्या अश्विनला काय गोळ्या खाऊ घातल्यात ना मला माहिती, त्याला झोपेच्या गोळ्या देऊन मी इथं आली आहे, तुम्हाला अक्कल आहे का, मी इतक्या महत्त्वाच्या गोष्टीसाठी इथं आली आहे. आता प्रियाला काहीतरी सांगायचं असतं म्हणून आता प्रिया इथं आलेली असते. इकडे अर्जुन ह्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करून घेत असतो. अर्जुनला एक गोष्ट कळालेली असते की म्हणजे याचा अर्थ प्रिया, महिपत आणि साक्षी हे तिघेही एकत्र येऊन या सगळ्या गोष्टी करताय, म्हणजे प्रिया ही महिपतला मिळालेली आहे. तर म्हणजे आतापर्यंत हे सगळं केलंय, हे सगळं प्रियाला पैसे खाऊ घातले महिपतने, म्हणून प्रियाने हे सगळं केलंय आणि प्रियाचा याच्यामध्ये नक्कीच काहीतरी हात आहे असं आता अर्जुनला वाटू लागतं. अर्जुन आता या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने बघत असतो. अर्जुनला आता कळत नसतं की पुढं काय होणार आहे काय नाही. आता नेमका प्रॉब्लेम असा होतो की तेवढ्यातच लाईट जाते आणि लाईट गेल्यानंतर आता मात्र अर्जुनलाही काही दिसत नसतं. आता मात्र त्या तिघांचंही बोलणं सुरू असतं. आता अंधारामध्ये ते मेणबत्ती लावतात आणि मेणबत्तीच्या अंधारात आता व्यवस्थित काही अर्जुनलाही दिसत नसतं. मात्र आता अर्जुनला एक गोष्ट येत असते ती म्हणजे बारीक आवाज, आणि त्या बारीक आवाजाच्या आधारेच आता तो या सगळ्या गोष्टी ऐकत असतो. प्रिया म्हणत असते की अर्जुनला मी तिथं सगळं काही बोलताना बघितलंय आणि त्या गोष्टीमुळे आता मात्र आपल्याला धोका उद्भवू शकतो आणि आपली केस ही खूप पेचात जाऊ शकते असं प्रियाने सांगताच आता महिपत म्हणत असतो की तू काळजी करू नको, ती दामिनी मॅडम आहे ना ती बघून घेईन सगळं. तेव्हा मात्र प्रिया म्हणते की अहो तुम्हाला कळत कसं नाही आहे, ते आश्रमात गेले होते आणि तुम्हाला माहिती आहे किती मोठा प्रकार झालाय ते. तेव्हा मात्र प्रियाला असं बोलताना बघून महिपत म्हणतो की काय झालं नेमकं. ती आता सांगू लागते की त्या म्हाताऱ्याने माझ्या खोलीत येऊन माझ्या खोलीतला सायलीचा लहानपणीचा फोटो बघितलाय. आता मात्र हे बोलणं ऐकताच आता मात्र अर्जुनच्या डोक्यामध्ये ट्यूब पेटते आणि तो विचार करू लागतो की सायलीचा लहानपणीचा फोटो बघितलाय. आणि तेव्हा मात्र आता ही प्रिया यांना का बरं सांगते या गोष्टीबद्दल. तेव्हा मात्र महिपत म्हणत असतो की अगं ती तन्वी म्हणजे सायली, हिचं जर सत्य समोर जर आलं तर तुझं मात्र काही खरं नाही. ते की तिचं जर सत्य समोर आलं ना तर तुमचंही सत्य समोर यायला वेळ लागणार नाही. माझं जसं भांडं फुटल तसं तुमचंही फुटल, मग तुम्ही पण बसा खडी फोडत, तुमच्या बाजूला मी पण येते खडी फोडायला. आता हे ऐकताच अर्जुनला सगळं सत्य समजलेलं असतं की म्हणजे याच्यामध्ये प्रियाचा हात आहे आणि प्रिया या सगळ्या गोष्टी बोलायला इतक्या अपरात्री इथं आली आहे. हा पुरावा आता पुरेसा असतो अर्जुनला कोर्टामध्ये सिद्ध करण्यासाठी की प्रिया हे सगळं पैसे घेऊन करते आणि यांचा याच्यामध्ये डाव आहे. आता मात्र रविराजला याच्याबद्दल काहीही माहिती नसतं आणि अर्जुनला फार वाईट वाटत असतं की रविराजला सर्वात जास्त धोका देणारी दुसरी तिसरी व्यक्ती नसून ही प्रियाच आहे आणि प्रियाचा स्वभाव अर्जुनला ऑलरेडी माहीत असल्यामुळे प्रियाला आता कसं गुतवायचं असा विचार आता अर्जुन करत असतो. अर्जुनला आता ह्या गोष्टी कळालेल्या असतात. दुसरा दिवस उजाडलेला असतो. अर्जुन आता मागे आलेला असतो. प्रियाचं त्याने पूर्ण फुटेज रेकॉर्ड केलेलं असतं आणि त्यामुळेच मात्र आता कोर्टाची वेळ आलेली असते. कोर्टामध्ये सर्वजण उपस्थित असतात. मधुभाऊंना आता कोर्टाच्या कटघऱ्यामध्ये उभं केलेलं असतं आणि आता अर्जुन सगळे काही प्रश्न विचारायला सुरुवात करतो आणि अर्जुन आता कोर्टापुढे बोलत असतो की माझ्याकडे आता एक असा पुरावा आहे ज्याने या केसचं चित्रच बदलणार आहे. तेव्हा मात्र महिपत, साक्षी हे पूर्णपणे हादरून गेलेले असतात. नागराज देखील हादरलेला असतो. प्रियाला तर घाम फुटलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की आम्ही घडलेल्या दिवशीचं जे काही घटनाक्रम होते ते सगळे जुळवून बघितले. त्याच्यामध्ये माझ्या डोक्यात एक गोष्ट समोर आली आणि मला ती स्पष्टपणे जाणवली. जिथून प्रियाने हे सगळं दृश्य बघितलं होतं ते दृश्य तिने चुकीचं बघितलं होतं, कारण की तिला हे कळालंच नाही की गन कोणी चालवली ते. आता मात्र प्रियाला भीती वाटत असते की अर्जुन ज्या पद्धतीने सांगतोय त्या पद्धतीने मात्र आता या गोष्टी तर खऱ्या आहे आणि आता प्रियाला सुद्धा माहिती असतं की मी जे बघितलंय
ते काही मला माहिती नाही नेमकं गन कोणी चालवली ते. आता अर्जुनने स्वतः प्रूव्ह केलेलं असतं की प्रियाला जे काही बघितलं, प्रियाने जे काही बघितलं त्याच्यात तिला कळालंच नाही आणि अंधारामध्ये नेमकी गोळी कोणी चालवली, गन कोणाच्या हातात होती हे सुद्धा तिला नीट बघता आलेलं नाही. अर्जुन पहिल्यांदा हा मुद्दा मांडतो. दामिनी देशमुख यावरती प्रत्युत्तर करत हसत हसत म्हणत असतात की ह्या सगळ्या भाकड कथा इथे चालणार नाही, कोर्टामध्ये पुरावे लागतात. काय पुरावा आहे की तेव्हा असंच घडलं होतं ते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की मधुभाऊंचं स्टेटमेंट. तेव्हा मात्र दामिनी देशमुख म्हणतात की ज्यांच्यावरती खुनाचा आरोप आहे ते काहीही स्टेटमेंट देऊ शकतात आणि त्यांचं स्टेटमेंट बदलू देखील शकतात. त्यामुळे मला नाही वाटत हे सत्य आहे. कोर्टाचा वेळ वाया घालवताय, तुम्हाला लाज वाटत नाही का, असं आता दामिनी देशमुख अर्जुनला म्हणते. तेव्हा अर्जुन म्हणतो की माझ्याकडे एक असा पुरावा आहे आता आणि तो मी सर्वांना दाखवत आहे. त्यावेळेस मात्र त्याने आता प्रोजेक्टर चालू केलेला असतो. चैतन्याने सगळी अरेंजमेंट केलेली असते आणि आता सुरू झालेली असते ती गोष्ट जी म्हणजे आता त्याने जो व्हिडिओ शूट केलेला असतो तो व्हिडिओ दाखवण्याची. आणि मात्र आता या कोणालाच माहिती नसतं की नेमकं काय घडणार आहे ते. आता मात्र अर्जुनने तो व्हिडिओ प्ले केलेला असतो. कोर्टामध्ये दिसत असतं. रविराज देखील असतो तिथे. आता सर्वजण असतात आणि आता त्यांच्या समोर जे चित्र येतं ते बघताच मात्र आता प्रिया पूर्णपणे हादरलेली असते. प्रिया आता विचार करू लागते की आता हे नेमकं काय घडतंय. प्रिया आता त्या व्हिडिओमध्ये दिसत असते. ती आलेली असते महिपतच्या घरी आणि इतक्या रात्रीचं ती येऊन ती जे काही बोलते ते सगळं आता सगळ्यांना ऐकू येत असतं. अर्जुनने सॉफ्टवेअरच्या मदतीने तो ऑडिओ जो असतो तो आता ॲम्प्लिफाय केलेला असतो आणि त्याचा आवाज देखील वाढवलेला असतो. त्याच्यामुळे कोर्टामध्ये हे सगळं सिद्ध करणं त्याला सोपं जाऊ लागतं आणि कोर्टामध्ये आता हे सिद्ध झालेलं असतं की प्रियाचा काहीतरी वैयक्तिक फायदा होता म्हणूनच ती महिपतकडे जात होती आणि ही गोष्ट आता अर्जुनने कोर्टात सिद्ध केलेली असते. रविराज म्हणत असतो की प्रिया तू काय करत होतीस तिथे, तन्वी तू इथं कशाला गेली होतीस आणि इतक्या रात्री तिथं जाण्याचा तुझा काय संबंध, असं विचारतात. आता प्रिया मात्र बडबडायला लागते. प्रियाची आता बोलती बंद झालेली असते. रविराज तिला क्लिअरली विचारत असतो की सांग तन्वी तू तिथं नेमकी काय करत होती आणि तुला एवढ्या मध्यरात्री त्यांची तर जाण्याची गरज काय आली. प्रिया आता खोटं नाटं सांगायला लागते. मला त्यांनी बोलवलं होतं आणि त्यांना मला काही गोष्टी विचारायच्या होत्या म्हणून मी तिथं गेली होते. तेव्हा मात्र रविराज म्हणतो की मग तो आवाज येतोय तो. तेव्हा प्रिया म्हणते की मला माहिती नाही, परंतु याच्यामध्ये कुठं क्लिअर होतंय की याच्यामध्ये मी सामील आहे म्हणून. याच्यामध्ये फक्त मी तिथं दिसते आणि मी काय जे बोलते ते काही क्लिअर आहे, ऐकू येत नाहीये. तेव्हा अर्जुनने आता हा पॉईंट दाबून ठेवलेला असतो की त्याच्याकडे क्लिअर ऑडिओ देखील असतो आणि त्या क्लिअर ऑडिओमध्ये ते बोलणं देखील असतं. परंतु अर्जुनला सध्या त्या सगळ्या गोष्टी बाहेर काढायच्या नसतात कारण की त्याच्याकडे पुरेसे पुरावे नसतात. त्याच्यामुळे अर्जुनला आता प्रियाला बोलवलेलं असतं कटघऱ्यामध्ये आणि तिला प्रश्न विचारायला सुरुवात केलेली असते आणि आता तिच्याकडूनच हे कबूल करून घेतलेलं असतं मधुभाऊंनी जे काही बोललेलं आहे ते सत्य आहे का. आता मात्र प्रियाला भीती वाटत असते. अर्जुनने जर तो ऑडिओ ऐकवला, कारण की अर्जुन बोलता बोलता बोललेला असतो की माझ्याकडे ऑडिओ पण आहे, मी तो पण ऐकू शकतो. आता हे तिला तो गुपचूपपणे बोललेला असतो. कोर्टामध्ये कोणी ऐकलेलं नसतं, ते फक्त आता प्रियाने ऐकलेलं असतं. प्रिया लगेचच होला हो मिळवायला सुरुवात करते. आता मात्र महिपत साक्षी हे पूर्णपणे हादरलेले असतात की प्रिया आपल्या विरुद्ध कसा काय जबाब देऊ राहिली आहे. तेव्हा प्रिया म्हणत असते की हो मी तिथे त्या टेबल खाली लपलेले होते आणि मला जे दिसलं तेच मी त्यांना सांगितलं. मला वाटलं की मधुभाऊंनीच गोळी चालवली. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की मधुभाऊ जर त्या अँगलने उभे होते तर तुला कसं कळणार की ती गन कोणी चालवली ते. त्यावेळेस मात्र आता प्रिया म्हणत असते की मी मधुभाऊंच्या हातात पिस्तूल बघितला होता. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की तू जरी त्यांच्या हातामध्ये पिस्तूल बघितला असेल, तू जरी त्यांच्या हातामध्ये गन बघितली असेल, परंतु ती गन त्यांनीच चालवली याचा पुरावा काय आहे तुझ्याकडे. तेव्हा मात्र प्रिया म्हणते की नाही, बरोबर आहे अर्जुन जे बोलताय ते खरं आहे. मी ज्या अँगलने बघितलं त्या अँगलने मला फक्त गनचा आवाज झालेला ऐकू आलं आणि नंतरून जेव्हा मी समोर गेले तेव्हा मात्र तिथे कोणी नव्हतं. तिथं फक्त मधुभाऊ होते आणि विलास होता आणि तिथे मात्र मला फक्त मधुभाऊच दिसले आणि विलास दिसला. मला अंधारामध्ये व्यवस्थित काही दिसत नव्हतं आणि तिथे साक्षी होती की नाही हेही मला माहिती नाही. तेव्हा मात्र आता अर्जुन म्हणत असतो की तुम्ही नक्कीच साक्षीला बघितलं नाही तिथं, मला तरी वाटत नाहीये. मग आता अर्जुन या सगळ्या गोष्टी बोलायला सुरुवात जेव्हा करतो आणि त्याच्याकडे असलेली व्हिडिओ त्याचा ऑडिओ प्ले करून दाखवील असं जेव्हा म्हणतो तेव्हा मात्र प्रिया म्हणते की हो मी बघितलं, परंतु ती साक्षी शिक्र होती की हे मला कन्फर्म नाही. आता मात्र प्रियाने पूर्ण जबाबच बदललेला असतो. हे बघून रविराजला सुद्धा आता प्रश्न पडलेला असतो. प्रियाने असं का केलं, तन्वीने असं का केलं, असा प्रश्न त्याला आता पडलेला असतो. परंतु आता प्रिया आता पोपटासारखी बोलायला लागलेली असते.
प्रिया स्वतःवरती गोष्टी येऊ नये म्हणून सगळ्या गोष्टी आता ती त्या सिच्युएशनवरती लोटत असते आणि म्हणत असते की मधुभाऊंनी गोळी चालवली हे मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं नाही, परंतु नंतरून जेव्हा त्यांच्या हातात पिस्तूल होता तेव्हा मात्र मी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या आणि त्याच्यावरून मला एक अंदाज आला की हे सगळं केलंय, हा जो गुन्हा केलाय तो मधुभाऊंनीच केलाय. तिथे मला दुसरं व्यक्ती दिसली नाही आणि अंधार होता त्यामुळे मला क्लिअर कळालं नाही. हे आता असं जेव्हा प्रिया बोलू लागते तेव्हा मात्र अर्जुनने कोर्टासमोर एक मुद्दा ठेवलेला असतो, ते म्हणजे की मधुभाऊंनी हा खून केलेलाच नाहीये आणि कोर्टाचा आता अर्जुनवरती विश्वास बसलेला असतो. हे बघून आता मात्र आजची केस ही अर्जुनने जिंकलेली असते आणि अर्जुनने आता मधुभाऊंवरला प्राईम सस्पेक्टचा जो आरोप असतो तो आता व्यवस्थित काढलेला असतो. आता हा अर्जुनचा एक विजयच असतो, परंतु केस अजून थांबलेली नसते. कोर्टाने पुढल्या देखील ऑर्डर दिलेल्या असतात. त्यावेळेस मात्र आता दामिनी देशमुख यांना फार वाईट वाटत असतं. अर्जुन दामिनी देशमुखकडे जातो आणि हसत हसतच त्यांना म्हणतो, मला माहिती आहे तुमच्यासमोर सगळे सत्य पुरावे आहेत, तरी देखील तुम्ही खोट्या केसकडून लढत आहात. तुम्ही ही केस सोडून द्या, नाहीतर मात्र तुमचे केस हरण्याचं रेकॉर्डमध्ये पहिलं रेकॉर्ड हे क्रिएट होईल हे नक्की. असं म्हणताच आता मात्र दामिनी देशमुखला एक गोष्ट कळालेली असते की अर्जुनकडे नक्कीच काहीतरी ठोस पुरावा आला आहे, त्याच्या कॉन्फिडन्सवरती तो ह्या सगळ्या गोष्टी बोलू राहिला आहे. त्यामुळे मात्र आता दामिनी देशमुखसुद्धा हादरलेले असतात. इकडे मात्र प्रिया हे सगळं काही बोललेली असते याचा राग महिपत आणि साक्षीला आलेला असतो. महिपत आणि साक्षीने लगेचच फोन केलेला असतो प्रियाला आणि धमक्या द्यायला सुरुवात केलेली असते. इकडे रविराजसुद्धा आता प्रियाला खूप जास्त संशयाच्या नजरेने बघायला सुरुवात केलेली असते त्याने. आता मात्र प्रियाचं काही खरं नाही. आता मात्र प्रियाचं सत्य लवकरच उघड होणार आहे. पुढं नेमकं काय घडणार आहे हे जर बघायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि मित्रांनो, तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केले नसेल, कमेंट केले नसेल तर ते करा. तुमच्या मनातल्या भावना कमेंटद्वारे नक्की कळवा. पुढं नक्की काय होणार आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर पार्ट 2 अशी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जेणेकरून पुढं काय होणार आहे आपण लवकरात लवकर चॅनलवरती अपलोड करू. मित्रांनो, आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र. धन्यवाद.